मंडळी इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, चिंचोलीच्या मैदानामध्ये चांगली अशी गाडी झालेली आहे. आकुर्लीकरांचा तुफान आणि त्याच्यासोबत पळाला एकविराकरांचा मार्तंड. आपण ही गाडी कशी जमली, कोणासोबत जमली आणि गुलाल झालेला आहे. मस्त गुलालाची बाईट घेतोय. समोर बोलतायत दादा. तुझं नाव सांगा आधी. दादा माझं नाव रोहित दीपक घुसले, आकुर्ली पनवेल. आकुर्ली पनवेल. हो. आता कुठली गाडी झाली? आता आपल्या विरोधात होते आदाईचा तुपांची आपली गाडी जमलेली, एक एक बैल सांगून, आणि तिकडे त्यांना निघलेला पलसपेकरांचा तो मने बाई. हो मनेबाई निघलेला. आणि इथं मैदानात गाडी जमली बॅनर? नाही बॅनर वरती गाडी जमलेली आपली. कोणाची? चारी बैल सांगून होते? नाही एक एक बैल सांगून होती, ह्याची आणि आदाईच्या तुपांची गाडी सांगून होती फक्त. बरोबर. म्हणजे तुफानची आणि आदाईची तुफान गाडी तुपान गाडी झाली. आणि गाडी पण तुफानामध्येच तुफानच झाली. झाली. गुलाल पण घेतला तुफान. काय बोलाल? काय नाही दादा, आपल्याला खूप आनंद आहे की गाडी आपली चांगली झाली. पण भरपूर असे नाकारलेला आपला बैल. किती आज 20 दिवस बैल खोटीलाच बांधून ठेवलेला फक्त पहिऱ्यामुळे. आता 20 दिवसाआधी लास्ट गाडी आपण त्याच्यासोबतच पळवली, मार्तंड सोबत. आपल्यासाठी तो बैल एकविरावरने येतो कायम. आपला आजचा 5वां मैदान आणि 5 गाड्या गुलालामध्ये. 5 गाड्या गुलालामध्ये. म्हणजे कौतुक व्हायला पाहिजे मार्तंडचं पण. हो. कारण साथ नाही सोडत बघा. तो खालपासून लास्ट पर्यंत बैलाला आपल्या साथ देतो. आणि आपल्या बैलाच्या डोल्यावर गाडी असली ना, गाडी 100% ओव्हरटेक करणार. ती गाडी आज आपल्याला खालने एक टांगा टाकून होती आणि गाडी अर्ध्या फाट्यातनं तुपांना ओव्हरटेक केली. प्रत्येक गाडी अशीच झाली आपली, अर्ध्या टांगा पुढेच पळते ती गाडी. आपली गाडी अर्ध्या फाटीतनं ओव्हरटेक झालेली आहे. बरोबर. आता पहिल्यांदा कुठल्या मैदानाला ही जोडी पळाली? ही पहिल्यांदा पळालेली चिंचवलीलाच. आणि कोणी पहिला जुळून दिला होता? ते आपले अभिषेक पाटील करून शिवकरचे भाऊ आहेत, त्याही पैरा आपला जोलून दिले. बरोबर. काय कौतुक कराल त्यांचं? ते त्यांनी पण आपल्याला भरपूर पैरे दिलेले, त्याच्या अगोदर पण, आताचं पण, ह्याच्या आधी पण आपल्याला एकदा तो शिवकरचा गाणं पण भेटलेला. असे मस्त मस्त नंदी त्याही दिलेले. बरोबर. आता जोडी ही कुठल्या दोन्ही साईडनं पळते का? नाही आपली एकच कांदात आपण बैल पडतो. आपण आपला आदत आणि दुसरा यामध्ये आपला बैल 4ही खांदी बोलत होता. पण घाटावर काय थोडं दुखापत झाली ती बैलाला, म्हणून तो जरा घाबरलेला. तर त्यानंतर आता आपला उजवी साईड आतूनच पळवतो आपण त्याला. आतूनच पळवतो. आणि मार्तंड पब्लिकला मार्टिन पब्लिक ना. आता जसं तुम्ही सांगता 5 वेळा ही गाडी गुलालामध्ये रंगलेली आहे. चिंचवलीला पहिल्यांदा पळाली. याच्यानंतर कुठल्या मैदानाला? मऊला पळालेली आहे, विगरला पळालेली नाही. विगरला नाही, चिंचवली, मऊ, या 2च पाठीमध्ये आपले 2च पाठी. म्हणजे मला वाटतं इथं 3-4 गुलाल आहेत. हो. आणि एकदा मऊला पाळलेली, इथं ववल्याला पाळलेली बघा. म्हणजे आता ही मैदान पनवेल साईड पूर्ण गाजूनच ठेवले. हो. आता जसं पैरा जुळला म्हणजे कौतुक पण गेलं ते दादाचं. जोडीचं काय कौतुक कराल? म्हणजे बघा, एकामेकाची साथ न सोडत मात्याला माता जुलतोय. हो नक्कीच. आपला बैल आहे ना आणि त्यांचा बैल, हे दोन्ही बैल आहे ना, खालच्या तालातले बैल. त्याला तळ भरपूर आहे बैल नंदीला. आपल्या त्या नंदीला पण भरपूर तळतो. तिथे एकविरामध्ये तो घाटात नंबरमध्येच पळतो. चांगल्या म्हणजे त्याचे बक्षीस आहेत त्या बैलाचे. बरोबर. आता एकदा मला सांगा, तुफानची गाडी आपली कुठल्या नावाने मुंबईला पळते ती? यश रुपेश म्हात्रे, आकुर्ली पनवेल, कालूबाई प्रसन्न या नावाने आपली गाडी पनवेलमध्ये पळते. म्हणजे अख्ख्या इथं पळते. बरोबर. आता तुम्ही सांगितलं माग 3 फेऱ्याची मैदानं केली, आधी दुसऱ्याची. त्याच्यानंतर बैलाला कुठेतरी दुखापत झालं. नक्की काय झालं मग? तो बहुतेक आहे ना छत्रीमध्ये गुंडाळलेला बैल. तो तर कसं आपल्या इकडे धंदेवाले असतात ना, त्यांच्याकडे छत्री असतात. तो त्याला घाबरलेला. आपण पहिला मुंबईमध्ये उतरले त्याला पब्लिकनेच टाकलेला, म्हणजे हाकलून बघायसाठी. तर तो पब्लिककडे बघून पळवतो. त्यानंतर आपण कधी ट्राय नाही केला. आपले असतील प्रयत्न असतील, त्याला पब्लिकने पण पालवायचे प्रयत्न असतील. बरोबर. म्हणजे येणारा काल त्याचा पब्लिकलाच. नक्की. आता सांगितलं छत्रीला घाबरलं, म्हणजे त्यावेळेला दुखापत काय झाली का? नाही बैलाला काहीच म्हणजे तो घाबरून गेला. हो, फक्त घाबरलेला. बरोबर. छत्रीला गुंडाळलेला. चला, धंदेवाल्यांना आता आयोजक आहे ते ताकीद देतात, पुढे लावायचं नाही. बदल झालाय आता आपल्या मुंबईला. नाही जाऊ दे. आता काय त्यांचं पण शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न असतो. आपण त्याला काय बोलू नाही शकत. शेवटी आपला पण चूक होती की आपला बैल तिथं गुंडाळलेला. बरोबर. आता जसं आज एकच गुलाल घेता का अजून पुन्हा जमवता का? नाही, गेलेत आपली माणसं, गेलेत स्टेज जवळ. असेल कुणाचा वारीचा नव्हता, आपण फिरून टाकू. बरोबर. मैदानामध्ये ज्या वेळेला आपण सकाळी निघतो ना यायला, हो. बघा, एक अपेक्षा घेऊन प्रत्येक गाडा मालकच येतं. कोणाच्या पदरी हार येतं तर कोणाच्या पदरी विजय येतो. नक्की. आपल्याला अजूनपर्यंत आपली कुणाशी चिडीवर शर्यत न झाली. बरोबर. कायम आपली मैत्रीपूर्ण लढत झाली आतापर्यंत. आपण कुणाला असं किती म्हणजे शर्ती झाल्या ना, प्रत्येक वेळेस मी पोरांना सांगतो, कोणी वारडाचा नाही. आणि प्रत्येक गाडा मालकाला मी कधी पण आपली शर्यत झाली पाठीमध्ये येताना मी मजेतनच बोलून येतो. आतापर्यंत असं कोणी पण दाखवावं का आम्ही बैलाविषयी कुणाला बोललो की काहीच नाही. याच्या आधी पण आपली ववल्याला शर्यत झाली ती, तेव्हा एक बैल सांगून तिथं चिंचवलीचा तो छोटा लक्ष तो होता. ते पण अतिशय गाडी एकदम सुंदर पळवलेली. त्यांना पण मी आवाज दिला. आता ह्याच्या आधी इथे चिंचवलीला झाली तेव्हा मोठा माद्या होता उलव्याचा. प्रत्येक गाडी अशी झालेली आहेत, त्याच्या खूप चांगल्या गाड्या झालेल्या आहेत. आणि आपला नंदी कसा चांगला पळतो, पण पायऱ्यामुळं जरा मार खातो फक्त. म्हणून
नाही होत आपला मुंबईचा पायरा. बरोबर. चला, पायऱ्यांच्या तर सर्वांनाच अडचणी आहेत, कारण ज्या गाड्या जुळल्या त्या काही तुटत नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट, आता बाईट घेताना मला पण थोडंसं जाणवलं की चांगला गाडा मालक तू पुढे जाऊन होऊ शकतोय, म्हणजे कारण कुठेतरी बोलण्यामध्ये पण तुला दिसतंय की प्रेमाचा खेळ खेळला पाहिजे. नाही, प्रेमाचाच खेळ खेळला पाहिजे. माझा मामा कायम सांगतो कोणत्याच पोराला, आमची जास्त मंडळी मोठी नाही, एकदम छोटीशी मंडळी आहे, पण आम्ही कोणाला असं हिनवत नाही, काय नाही, काय आपला राग रोष नसतो. आपण प्रत्येक गाडा मालकाला आवाज देऊन निघतो की हा बाबा मजेत शर्यत झाली. बरोबर. कायम. बरोबर. चला, आता मला सांगा, दावणीला कधी आलाय बैला? हा आपल्याकडे आलेला आहे आता, बैलाचं 4 वर्ष झाली येऊन दावणीला. 4 वर्ष. जाती पूर्ण झाला असेल? हा आता हा पूर्ण जायचं. पूर्ण जाती झाल्या ना, म्हणजे 4 वर्षे काल गाजवलं तुमच्या दावणीला. हो, त्यांनी आदतमध्ये भरपूर गुलाल घेतलेले आहेत. आदतमध्ये त्याला भरपूर अशी गती होती आणि आता पण आहे, चांगलाच पळतोय. चांगला, म्हणजे कुठेतरी अपेक्षा ठेवून तो पूर्ण करतोय. करतोय 100%. आणि याच्याऐवजी अजून कुठली बैला दावणीला? आपल्याकडे अजून एक वासरू पण आहे रफ्तार म्हणून, तो पण आतनच पळतो दोन्ही साईड, पण आपण जास्त त्याला हाकलत नाही, कधीतरी काढतो मजेसाठी. आता कसं इथे ऊन भरपूर आहे आपल्या मुंबईमध्ये, जमवायची त्याची लय पंचायत असते, याची पण भरपूर पंचायत असायची जमवायला, म्हणून आता आम्ही बॅनरवर जमून येतो, कारण बैलाचं माप वगैरे बघून आहे ना लोक मोठ्या गाड्या येतात अंगावर. बरोबर, अंगावर मोठ्या गाड्याचं. चला, आता जास्त वेळ नाही घेत, आज गुलाल घेतलाय कुठेतरी तुपांच्या सोबत ज्यांनी साथ दिली मारतन, त्यांच्याशी थोडंसं बोलतो मी. नक्की 100%. तर आपण त्यांच्याशी आपण बोलूया थोडक्यामध्ये अजून थोडासा एक म्हणजे खेळ कसा करावा आपण. जसं तू तर बोलण्यामध्ये चांगला वाटतं आणि तुम्ही खेळ पण चांगला केला आतापर्यंत मला वाटतंय. अनुभव म्हणजे बघा, काहीतरी अनुभव पाहिजे. काय अनुभव तुम्हाला या क्षेत्रात? आता अनुभव काय आहे ना भाऊ, प्रत्येक गाडा मालक आहे ना, आता पब्लिकने जो बैल पळतो त्याचं कायम असं असतं की आता आपला तुम्ही एक गाडी बघा कायम असते ना, आता समजा आता बाजूची गाडी आहे ती जर कमी पडली ना बैलाला, तर आपला बैल आहे ना मागे बघतो, तर काय असतं आतल्या बैलाला आपला हाकलायलाच लागतो कायम, आणि पब्लिकचा बैलाचा केसरा असं वडून धरायला लागतो. तर लोकांना काय वाटतं की बैल पळत नाही, पण आता आपण स्वतःच्या बैलाचं कौतुक जास्त नाही केलेलंच बरं आहे. बरोबर. लोकांना समजलं पाहिजे की बाबा नंदी पळतो, प्रत्येकाला नंदी द्यावा, आणि आपण कुणाला नाकारत नसतो. पब्लिकचा बैल जर चांगला पळणार असला ना, आपण प्रत्येकाला बैल देतो. आपली जर आज शर्यत जर त्यांची झाली, उद्याला जर त्याही फोन केला पायऱ्यासाठी, तर आपण त्यांना 100% बैल देणार. बरोबर. आजच सोडा, उद्याला जर त्याही बैल मागला तरी आपण उद्याला पण बैल देणार. बरोबर. चांगला, म्हणजे चांगलं खेळ करायचा गुण आहे तुझ्यामध्ये, कारण मी बघतो आता आतापर्यंत बाहेर झाली, मला चांगलं वाटलं. आता तुफानकडनं पुढं काय अपेक्षा असतील तुम्हाला? आता अपेक्षा हे आहेत की आपल्याला एकदा हिंदी केसरी गुलाल पाहिजे अंगावरती, आणि तो पण भेटेल आपल्याकडे. तेवढे आपले होप्स आहेत बैलावर ना की आपल्याला हिंदी केसरी एकदा तरी तो होऊन देईल. त्याचा घाटावर पण चांगला स्पीड असतो, घाटावर तो पब्लिकने पळतो. पब्लिकला पण? हो, हो, हो. किती मैदानं केली घाटावर? घाटावरती आपल्या सोन्या ड्रायव्हर सोनगाववाले हिंदी केसरी त्यांच्याकडे बैल होता. आता तेही पण म्हणजे जास्त नियोजन नाही झाले, पण 2 मैदान त्यांनी फायनल घेतले. क्वार्टर फायनल झाली आणि एक सेमीला झाली. बरोबर. म्हणजे गुलाल घेतले अंगावर? हो, घेतलेत. घाटावर पण गुलाल घेतलेत. बरोबर. म्हणजे गुलालाचं महत्व आहे, तो दाखवतो येतो की कुठेतरी तुमच्या धावणीचं नाव म्हणजे मालकाचं नाव नेण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, आणि तो पूर्ण करतो तो. 100% भाऊ. चला, तुम्हाला मी अशीच वाटचाल तुमची पुढे चालावा, असंच आनंदाच्या बाईट पण देत राहावा. पुढे जाऊन कुठल्या प्रकारचं काही हवेमध्ये नका जाऊ, बस नाही हीच नाही अपेक्षा नाही, करतो. काहीच नाही. धन्यवाद भाऊ, आपली मुलाखत घेतली. चला, शुभेच्छा. धन्यवाद.